सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ बंद करण्याचा कट। अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी हा गंभीर आरोप केला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळांवर आरोप करण्यात आलाय। नरेंद्र पाटील सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट सुद्धा घेणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून त्यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असतानाच आता नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ माजली। मराठा समाजासाठी सारथी शैक्षणिक संस्था आणि व्यवसायासाठी कर्ज बँकेतून आणि त्याचं व्याज हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याच्या विरोधात बोलताना आम्हाला दिसत आहे। म्हणून हे साधारण षडयंत्र त्याच मंत्र्यांच्या सरकारमध्ये असणाऱ्या मंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे होतं असं मला स्पष्टपणे आता वाटायला लागलं। भुजबळांचं आणि अजितदादांचं नाव घेतलं या षडयंत्रात। खरी गोष्ट आहे की सत्ताधारी पक्षाचे मंत्री छगन भुजबळ वेगवेगळ्या मेळाव्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा चुकीचा प्रचार करत होते। गंभीर असा आरोप नरेंद्र पाटलांनी केलेला आहे। सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ बंद करण्याचा कट असल्याचा आरोप नरेंद्र पाटलांनी केलेला आहे। नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आहेत, तर त्यांनी हा आरोप घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं सुद्धा सांगितलं। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळांवर हा आरोप करण्यात आला।